सर, घोरण्यामुळे मी फार त्रस्त आहे. झोपेत घोरण्यामुळे मला स्वतःला आणि शेजाऱ्यांना खूप त्रास होतो. यावरती काय उपाय? नक्कीच. तुम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजेच झोपेत घोरण्यामुळे होणार श्वासास अडथळा या आजारामुळे त्रस्त आहात. नमस्कार, मी डॉक्टर रोहित भिंगारदेवे, श्वसनरोग तज्ज्ञ, सांगली. आज आपण फार महत्त्वाच्या पण फार वेळेला दुर्लक्षित केल्या जाणारा आजार म्हणजेच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया विषयी थोडीशी माहिती घेणार आहे. सध्या भारतात सिडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव आणि जंक फूड खाणे, पिझ्झा बर्गर खाणे आणि एक्सेसिव्ह हॉटेलिंगचे पदार्थ खाणे यामुळे लोकांच्यात वजन वाढत आहे. सेंट्रल ओबेसिटी वाढल्यामुळे म्हणजेच पोटाभोवती चरबी वाढल्यामुळे तसेच मानेखाली चरबी वाढल्यामुळे त्याचा दबाव हा श्वसननलिकेवर पडतो आणि त्याची परिणती ही झोपेत घोरण्यात होते. यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. सर, म्हणजे काय? या आजारात गळ्याच्या मागील भागात असलेल्या स्नायू आणि मांसपेशी शिथिल होऊन श्वास घेण्याचा मार्ग अडवला जातो. त्यामुळे पेशंट्सला झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि श्वास न घेतल्यामुळे पेशंट्सला हळूहळू जाग येते. असे पेशंट्सला सकाळी झोप पूर्ण न झाल्यामुळे अर्ली मॉर्निंग हेडेक म्हणजेच सकाळी डोके दुखणे, दिवसभर आळसटलेले राहणे म्हणजेच झोप पूर्ण न होणे, दिवसा झोप येणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपचार न घेतल्यास पेशंट्सला उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असे गंभीर आजारही जडू शकतात. सर, याची लक्षणे काय? ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाची लक्षणे म्हणजे रात्री झोपेत घोरणे किंवा गुदमरल्यासारखे होणे, सकाळी डोके दुखणे, दिवसा झोप येणे किंवा दिवसा आळशीपणा राहणे, उच्च रक्तदाब औषधांनी नियंत्रित न होणे, गाडी चालवताना कधी कधी झोप लागणे अचानक. ही लक्षणे बऱ्याच वेळेला रुग्णांनी स्वतः न ओळखता रुग्णांच्या बरोबर राहणारे म्हणजे जोडीदार किंवा घरातल्या लोकांनी ओळखलेली असतात. त्यामुळे ही लक्षणे बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात. व्हिडिओच्या पुढील भागात आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजेच OSA याचे उपचार याविषयी माहिती घेऊया.